नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता बलदेव, आकाश आणि भूमी तिघेजण टेरेसवरती बोलत असतात. 7 वर्षांपासून जी गोष्ट आकाश आणि भूमी या दोघांनी लपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला असतो, ती गोष्ट आता बलदेवला कळलेली असते. बलदेव त्यांना म्हणतो की तुम्ही दोघांनी 7 वर्षांपूर्वी रागिनी पटवर्धनचा खून केला. पण तो खून तुम्ही का केलात त्याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण होतं आणि ते कारणसुद्धा मला समजले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, खून केल्यानंतर तो खून तुम्ही लपून ठेवण्याचा प्रयत्न केलात. का प्रयत्न केलात ते सुद्धा मला माहिती आहे. क्षितिजा लहान असते आणि त्याचबरोबर मानसी आणि अथर्व या दोघांनासुद्धा वडीलधारे म्हणून भूमी आकाशचाच इथे आधार असतो. त्यानंतर बलदेव त्यांच्या घरामध्ये नवीन असतो. तो अजून रुळलेला नाही आहे. त्याची आई आजारी होती, तिच्या आजारपणाचा खर्च, या सगळ्या गोष्टींचा विचार भूमी आकाश यांनी केलेला असतो आणि पौर्णिमा तिची जबाबदारी तर त्या दोघांवरतीच असते. तेव्हा बलदेव म्हणत असतो की तुम्ही हे सगळं लपवण्याचा प्रयत्न केलात, पण तुमच्या कुटुंबासाठीच ना. तुमच्या हातून हा जो गुन्हा घडला तो गुन्हा नाहीच आहे मुळी. हे जे काही घडलं ते सगळं चुकून घडलं होतं. तुम्ही काहीही जाणून बुजून किंवा मुद्दामून केलेलंच नाही आहे. त्यानंतर जर तुम्ही हे सत्य जगाला सांगितलं असतं तर काय झालं असतं माहिती आहे ना. सगळं होत्याचं नव्हतं झालं असतं. ह्या बलदेवला तुम्ही माणसात आणलं. जर तुम्ही दोघेजणं सरेंडर करून जेलमध्ये गेला असतात तर आपली क्षितिजा अनाथ झाली असती. आणि त्याचबरोबर मानसी आणि अथर्व दोघेजणं अजून लहान आहेत. त्या दोघांनी नको तो डोक्यावरती परिणाम करून घेतला असता आणि स्वतःचं आयुष्य इथे आता नरकापेक्षाही बदतर करून ठेवलं असतं आणि एकेकाळी ते संपवलंही असतं. त्यानंतर जे काही आहे ते होत्याचं नव्हतं झालं असतं. त्यामुळे तुम्ही जे काही केलं ते योग्यच केलं. मी तुम्हाला गुन्हेगार मानत नाही. तुम्ही जे केलं ते क्षितिजासाठी केलं, आपल्या घराला वाचवण्यासाठी केलं. आणि ज्या बाईचा खून झाला आहे ती रागिनी पटवर्धन, ती काय रीतीची बाई होती, काय लायकीची बाई होती ते मला माहीत नाही का, सांगा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाशभूमी आता रडत असतात. बलदेव म्हणतो, हे सत्य मला समजलं ते उलट बरंच झालं. तुम्ही काळजी करू नका. हे सत्य मी कुणालाही सांगणार नाही आहे. ते फक्त माझ्याजवळ सेफली राहील. उलट आता मी तुमची मदतच करणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो, आकाश आणि भूमी, मी तुमचा भाऊ आहे आणि मी तुमच्या बाबतीत कधीच काही चुकीचं होऊ देणार नाही. कारण तुम्ही माणसं कशी आहात ना, हे फक्त मला माहिती आहे. देव चुकेल एक वेळ, पण तुम्ही दोघेजणं चुकणार नाही. रागिनी पटवर्धनच्या बाबतीत जे काही घडलं ते का घडलं, कशासाठी घडलं, तुम्ही जाणून बुजून केलं की तुमच्या हातून ते चुकून घडलं, हे सगळं मला माहिती आहे आकाश. त्यामुळे तुम्ही दोघेजणं निश्चिंत राहा. मी कधीच कुणाला काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो, बलदेव, अरे तुझ्या जागी हे सत्य दुसरं कुणाला तरी कळलं असतं ना, तर या गोष्टीचा आत्तापर्यंत बाऊ झाला असता आणि ही गोष्ट पोलिसांपर्यंत कधीच पोचली असती. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हो ना, पण दादा, तू ही गोष्ट तुझ्यापुरतेच ठेवणार आहेस. तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो, मी तुमचा भाऊ आहे. आकाश, तू माझा भाऊ आहेस आणि भूमी तू माझी बहीण. आणि तुम्ही दोघेजणं कसे आहात हे मला माहिती नाही का. आता तुम्ही दोघेजणं एकटे नाही आहात. मी आहे ना तुमच्याबरोबर. तुम्हाला काळजी करायचं काही कारण नाही. मी नेहमी तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला त्या रागिनी पटवर्धनने किती त्रास दिला ते मला माहिती नाही का. मी माझ्या डोळ्याने बघितले. आणि मग हे सत्य लपवण्यासाठी 7 वर्ष तुम्ही जी काही धडपड केलीत ती एकट्याने केली. जे काही सहन केलं ते एकट्याने केलं. आणि आता अपूर्वाची भर आहे तुम्हाला त्रास देण्यामध्ये. अपूर्व आली आहे तुम्हाला त्रास द्यायला, पण त्याच्यामध्ये मी काही करू शकत नाही. पण आता नाही. आता मी तुम्हाला त्रास होऊ देणार नाहीच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की भूमी बघ ना, म्हणजे नक्कीच आपण काहीतरी पुण्य केलं आहे गं. आपल्यामध्ये जो चांगुलपणा शिल्लक होता ना, तो कुठेतरी मार्गी लागतोय असं मला वाटतंय. बलदेव आपल्याबरोबर आहे ना, तर मला आता 10 हत्तींचं बळ अंगामध्ये संचारल्यासारखं वाटतंय. खरंच बलदेव, आम्ही दोघेजणं अगदी एकटे पडलो होतो. तेव्हा बलदेव म्हणतो, आकाश, तू नको काळजी करू. भूमी आणि आकाश, तुम्ही आता एकटे नाही आहात.
हा बलदेवसुद्धा तुमच्याबरोबर आहे. अगदी खंबीरपणे उभा आहे मी तुमच्या पाठीशी, तुमच्याबरोबर. आता जे काही होईल ना, त्याला आपण तिघेजणं सामोरं जाऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हे सगळं कुठे आणि कसं थांबेल याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेवने भूमी आकाशची मदत करण्याचा निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर इथे अपूर्वाची आई शांतपणे बसलेली असते. तेव्हा तिथे पौर्णिमा येते. तिच्या हातामध्ये चाकू असतो आणि त्या चाकूने ती आता अपूर्वाच्या आईवरती जणू काही हल्ला करते अशी आता ॲक्टिंग करत असते. तेवढ्यातच तिथे धावत पळत रागिनी येते आणि म्हणते, भूमी भूमी थांब, मी तुला हे नाही करू देणार आहे. मी तुला अपूर्वाच्या आईला नाही मारू देणार आहे. कारण अपूर्वाची आई माझी जबाबदारी आहे. अपूर्वाने माझ्यावरती तिची जबाबदारी दिली भूमी, त्यामुळे मी तुला अपूर्वाच्या आईला नाही मारू देणार. जा इथून, तू आत्ताच्या आत्ता जा. तेव्हा लगेच पौर्णिमा तिथून बाहेर पडते. तेव्हा इथे अपूर्वाची आई घाबरलेली असते. रागिनी म्हणते, ताई तुम्हाला काही होणार नाही. अपूर्वाने ही जबाबदारी मला दिली आहे ना, मी ही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणार. तुम्हाला मी काहीसुद्धा होऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, आई अहो तुम्ही असं का केलं? ती बिचारी घाबरली ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, मग मला तेच तर हवं होतं, ती घाबरायलाच तर हवी होती ना. तेव्हा इथे रागिनी आता नवीन प्लॅन करत असते. पौर्णिमा म्हणत असते, आई अहो पण तिला घाबरवून आपल्याला आता काय मिळणार आहे? तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, कधी ना कधीतरी आपल्याला यांना सोडावंच लागणार आहे. तेव्हा अपूर्वाला तिची आई जेव्हा भेटेल ना, तेव्हा तिच्या आईने फक्त काय सांगितलं पाहिजे माहिती आहे अपूर्वाला? अपूर्वा जेव्हा विचारेल, त्या भूमी आकाशने तुला त्रास तर दिला नाही ना, तेव्हा तिची आई म्हणेल की आकाश आणि भूमी किती वाईट आहेत, ते दोघेजणं तिच्या जीवावरती उठले होते, असं तिची आई आता अपूर्वाला सांगेल. आणि आपल्याला तर तेच हवं आहे ना. मग अपूर्वा त्या भूमी आकाशच्या पाठीमागे हात धुवून पडेल आणि त्या भूमी आकाशची मला आता अशी काही कोंडी करायची आहे ना, की त्यांची वाट लावून टाकायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे रागिनीच्या मोबाईलवरती मेघ व्यासचा फोटो पाठवण्यात आलेला असतो. मेघ आता इंडियामध्ये परत आला आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, वा गुड न्यूज, फोटो तर मला मिळालेला आहे. आता यापुढे काय करायचं आहे ना, ते मी तुम्हाला सांगते, ते शांतपणे ऐकून घ्या. तेव्हा रागिनी म्हणते, बरं झालं मेघ व्यास इंडियामध्ये परत आला. त्याने इथे येऊन खूप मोठी चूक केली. आता बघ मी त्याचीसुद्धा कशी वाट लावते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब हे आता लपाछुपी खेळत असतं. तेव्हा इथे बलदेववरती राज्य असतं. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, बलदेव काका बघू नकोसा? बलदेव म्हणतो, नाही, मग तू माझ्या डोळ्यांवरती हात ठेव बरं. तेव्हा क्षितिजा म्हणते, मी कसं ठेवणार, माझे हात तर छोटे आहेत ना. तेव्हा चला चला सगळेजणं लपा लपा, म्हणून सगळेजणं लपतात. बलदेव आता इथे सगळ्यांना शोधत असतो. तेव्हा पहिल्यांदाच इथे मानसी आणि अथर्व यांना आता शोधलेलं असतं. तेव्हा ते दोघेजणं आता पटकनच भेटलेले असतात. त्यानंतर आता इथे कुणाला बरं पकडू म्हणून तो शोधत असतो. क्षितिजा हळूच आता म्हणते की मी सोफ्याच्या मागे आहे, सोफ्याच्या मागे मी लपून बसले, तुला कळणारच नाही बलदेव काका. तेव्हा इथे आता ती स्वतःहूनच सांगते की मी सोफ्याच्या मागे लपून बसले, मी तुला दिसणार नाही आहे म्हणून. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हा आवाज कुठून येतोय, आवाज कुठून येतोय, आणि तो जाऊन आता क्षितिजाला पकडतो. तेव्हा इथे क्षितिजाला पकडल्यानंतर बलदेव म्हणत असतो, एक क्षितिजा आता मला सांग ना, तुझे आईबाबा कुठे लपलेत गं? क्षितिजा म्हणते, नाही मी नाही सांगणार, ते माझं आणि आईबाबांचं सिक्रेट आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, असं काय गं, सांग ना मला, काय आहे तुमच्या तिघांचं सिक्रेट? मला कळलं पाहिजे ना, मी तुझा लाडका काका आहे ना, मग सांग बरं मला. क्षितिजा म्हणते, अजिबात नाही, तू माझा लाडका काका आहेस, पण ते माझे आईबाबा आहेत ना, त्यांचं सिक्रेट मी तुला नाही सांगणार. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश बघितलंस ना, बलदेव दादा इतके लाड करतो क्षितिजाचे, क्षितिजाचा तो लाडका काका आहे, पण तरीसुद्धा तिने आपले हे सिक्रेट त्यालासुद्धा सांगितलेलं नाही आहे. मग मला नाही वाटत की अपूर्वालासुद्धा ती काही सिक्रेट सांगेल. तुला काय वाटतं? तेव्हा आकाश म्हणतो, तेच अपेक्षित आहे आपल्याला. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, सांग ना गं क्षितिजा. क्षितिजा म्हणते, नाही सांगणार. तेवढ्यातच इथे आता बलदेव पुन्हा हारतो, कारण आकाश येऊन त्याच्या पाठीवरती हात मारतो आणि म्हणतो की आऊट म्हणून. तेव्हा प्रेक्षकांना सगळे आनंदी असतात, सगळे छान खेळत असतात. तेवढ्यातच तिथे त्यांच्या आनंदावरती विरजण टाकण्यासाठी अपूर्वा तिथे आलेली असते. अपूर्वा म्हणते की मला
आपल्या क्षितिजाचं इंट्रोगेशन करायचं आहे. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, म्हणजे काय? तेव्हा मानसी म्हणते, काही नाही, आपण आनंदी आहोत ना, हे अपूर्वा काकूला बघवत नाही आहे. तेव्हा अथर्व म्हणतो, हो ना, म्हणूनच आली आहे मिठाचा खडा टाकायला. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मानसी अथर्व बाद झालं, आता पुढे काही बोलू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा म्हणत असते, इंट्रोगेशन म्हणजे काय? तेव्हा इथे आकाश म्हणतो की तिला जे काही करायचं आहे ते तिला करू द्या, कर नाहीतर डर कशाला, तिला इंट्रोगेशन करायचं आहे ना तर करू देत. तेव्हा भूमी म्हणत असते, कसं आहे ना क्षितिजा, अपूर्वा काकूला तुझ्याशी थोडं गप्पा मारायचे, तुझ्याशी बोलायचं आहे, तुझ्याबरोबर ती गेमसुद्धा खेळेल, तेव्हा तू तिच्याबरोबर जा आणि गप्पा मार हां, पण आपलं सिक्रेट तिला अजिबात सांगू नकोस, असं ती कानामध्ये हळूच म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजाला घेऊन अपूर्वा रूममध्ये गेलेली असते आणि रूममध्ये गेल्यानंतर इथे आता क्षितिजा सिक्रेट सांगणार नाही असं भूमीला वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, आता भूमी घाबरलेली असते. नक्की ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील ना, असा ती विचार करत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण दाराच्या बाहेर उभे असतात, तिचं इंट्रोगेशन कसं होतं आहे ते बघायला. तेव्हा इथे अपूर्वा दरवाजा बंद करते, त्यांच्या तोंडावर त्याने म्हणते, सॉरी, कुणीही आतमध्ये येऊ शकत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की हे बघा क्षितिजा, आपण इथे आता खेळ खेळणार आहोत. तेव्हा क्षितिजा म्हणते, इथे? पण इथे का घेऊन आलीस? तेव्हा अपूर्वा म्हणते, असंच, म्हणजे बघ ना, आपण दोघींनीच खेळायचं आहे ना, म्हणून तुला मी इथे घेऊन आले. तेव्हा इथे तू स्कूलमध्ये कुठकुठले गेम खेळतेस? तेव्हा इथे क्षितिजा आता सांगते, मी कुठले कुठले गेम खेळते ते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की तू हे सगळे गेम खेळतेस का? पण आता तुम्हाला जे जे काही लागतं ते इथे काहीच नाही आहे गं. तेव्हा आपण एक काम करूया का, आपण एक नवीन गेम खेळूया, त्याच्यामध्ये पेन्सिल पेन पेपर याची काहीही गरज लागणार नाही. पण आपण जो गेम खेळणार आहोत ना तो खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे हे बघ, मी जर म्हणाले संत्र तर तू म्हणायचं ज्यूस. म्हणजे संत्र्यापासून काय बनतं किंवा तो पदार्थ, तो शब्द, त्याला काय रिलेट होतं हे तू मला सांगायचं. जसं की म्हणजे आता तू मला सांग टी व्ही. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते रिमोट. तेव्हा अपूर्वा म्हणते, अरे वा, आमची क्षितिजा खूपच जास्त हुशार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता एक एक शब्द इथे अपूर्वा विचारत असते. तेव्हा इथे विचारता विचारता आता अपूर्वा विचारते की सिक्रेट. तेव्हा अपूर्वा आता तिच्यासमोर सिक्रेट म्हणाल्या म्हणाल्या क्षितिजा म्हणते की आई बाबा. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, अच्छा, म्हणजे आईबाबांचं काहीतरी सिक्रेट आहे जे तुला माहिती आहे. सांग बरं, आईबाबांचं काय सिक्रेट माहिती आहे तुला? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, अगं ते सिक्रेट आहे ते आहे, तू गेम सांग ना, पुढे पुढे शब्द तर दे ना मला. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही, तुला आता सांगावंच लागेल की सिक्रेट काय आहे ते. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, ते माझ्या आईबाबांचं सिक्रेट आहे, ते मी तुला कसं काय सांगू? मी तुला नाही सांगू शकणार काय सिक्रेट आहे ते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे, मग आता मी ना तुझ्याशी बोलतच नाही, कारण तू मला सिक्रेट सांगत नाही आहेस ना, जाऊ दे मग. तू मला ना अपूर्वा काकू म्हणू नकोस, तू मला अपूर्वा मॅडम म्हण, मॅडम. तेव्हा क्षितिजा म्हणते, काय गं काकू, तू रागवलीस का माझ्यावरती, रुसली आहेस का तू? बरं ठीक आहे, मी तुला सिक्रेट सांगायला तयार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे अपूर्वा म्हणत असते, क्षितिजा, मी काय म्हणाले होते तुला, आपलं सिक्रेट कुणालाही सांगायचं नाही, तरीसुद्धा तू का सांगितलंस? दीड शहाणी झाली आहेस का तू? तेव्हा इथे भूमी आता क्षितिजावरती चिडलेली असते आणि तेव्हा इथे अपूर्वा आता आनंदाने त्यांच्याकडे बघत असते की चला, म्हणजे क्षितिजाने काहीतरी सिक्रेट हे अपूर्वाला सांगितलेलं असतं. त्यामुळे भूमी चिडलेली असते आणि क्षितिजा हसत असते आणि इथे अपूर्वासुद्धा हसत असते. तेव्हा इथे रागिणीने आता मेघ व्यासला पकडलेलं असतं आणि ती म्हणते, मेघ व्यास, भूमी आणि आकाची मदत करून तू खूप मोठी चूक केली आहेस. आता तुला कळेल की आकाची मदत करून तू किती मोठी चूक केली असते. तू मला अमेरिकेला पाठवलंस ना, आता बघ मी तुला कुठे पाठवते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मेघ व्यासला अपूर्वाच्या स्वाधीन केलेलं असतं आणि अपूर्वाने मेघ व्यासची खूपच जास्त धुलाई केलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा मेघला मारत असते आणि त्याला विचारत असते की तुला भूमी आकाशबद्दल जे काही माहिती आहे ते सांग. तेव्हा मेघला तर काय माहितीच नसतं. तो म्हणतो, मी खरंच सांगतोय, मला काही माहिती नाही आहे, मी खरंच सांगतोय, मला काहीच माहिती नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा म्हणते, नाही माहीत तुला, आणि ती त्याला जोरजोरात मारत असते.
तेवढ्यातच इथे क्षितिजा आकाश आणि भूमी यांच्यावरती रागवलेली असते. भूमी म्हणते, क्षितिजा बाळा ऐकून तरी घे ना. तेव्हा क्षितिजा म्हणते, अजिबात नाही, मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. आणि तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणत असते, तुम्ही दोघे जण खूपच जास्त वाईट आहात, मला तुमच्या दोघांजवळही बोलायचं नाही आहे, असं म्हणून क्षितिजा आता रागवलेली असते.